आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या डिंबे धरणाच्या पाण्याचा मुद्दा केवळ याच मतदारसंघात नाही तर संपूर्ण राज्यभरात गाजतोय। अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये डिंबे धरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी मुळातच हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा नसल्याचं स्पष्ट केलंय। नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। आपण पाहतोय की आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो पाण्याचा मुद्दा आहे तो कुठेतरी गरम होताना दिसतोय। पण नक्की हा मुद्दा काय आहे ते आपण इथले जे उमेदवार आहे देवदत्त निकम यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल की खरं तर हा पाण्याचा मुद्दा का तापवला जातोय, एकूणच हा विषय काय आहे? मुळात डिंबे धरणाचं पाणी त्याचं विवरण हे पूर्वीच झालेलं आहे, पण आता हा मुद्दा काय होतोय? विषय या निवडणुकीमध्ये डिंबा मारिगडो बोगद्याच्या संदर्भामध्ये समोरचे उमेदवार माननीय मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडून सातत्याने मांडला जातोय की पवार साहेबांना का सोडलं याचं ठोस असं कारण ते जनतेसमोर ठेवत नाही। ते फक्त एकच सांगतात का विकासाकरता आणि डिंबा मारिगडो बोगद्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलेलो आहोत। मग 25 वर्षापैकी जवळपास 22.5 वर्ष हे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सत्तेमध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री विधानसभा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं। हा विषय प्रस्ताव 2006 सालचा आहे, तुम्ही आमदार असताना मंत्री असतानाचा आहे। तुम्ही एवढे वर्ष गेले 16 वर्ष काही बोलले नाहीत आणि ह्या पवार साहेबांना सोडताना तुम्ही हा जो मुद्दा उपस्थित केलाय। पण माझा त्यांना जो सवाल आहे की आम्ही सांगितलं डिंबे मारिगडो बोगदा जर मंजूर असेल तर तो मंजुरीचा शासन निर्णय त्यांनी दाखवावा। तुम्हाला पाहायला मिळाला पत्रकारांना? नाही मिळाला। जर तो बोगदा रद्द करण्यासाठी तुम्ही गेला म्हणताय तर तो रद्द केल्याचा शासन निर्णय तरी दाखवा। तो तुम्हाला पाहायला मिळालाय? तो कुठला ना तो मंजूर आणि ना तो नामंजूर करण्याचा विषय त्याने फक्त आणि फक्त जनतेचं लक्ष एका वेगळ्या बाजूला विचलित करायचं। याचं कारण केंद्र आणि राज्यातलं सरकार हे गोरगरीब लोकांना वाढलेली महागाई आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला न मिळत असलेला बाजारभाव यामुळे सगळी जनता त्रस्त आहे आणि म्हणून त्यांनी हा विषय इथं आणण्याचा प्रयत्न केला। पण एक घटना अशी घडली की 4 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पारनेरच्या सभेमध्ये बोलले की डिंबा मारिगडो बोगदा करणार, आम्हाला यातलं चांगलं ज्ञान आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आम्ही ते काम करणार, कारण विरोधकांचं सरकार नाही, आम्ही ते करू। ज्यावेळी अजितदादा असं बोलले त्यावेळी यांच्या पायाखालची वाळू पुन्हा एकदा सरकली आणि ते बॅकफुटवर गेले। आता बोगद्यावर काही ते बोलतच नाही। निश्चितच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि एकूणच हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने मांडला आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, कवठे, पुणे।